नमस्कार सर्वांना, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा, अंगणवाडी मुख्य सेविका आपल्याकडे बघा 5000 प्रश्न संग्रह असलेलं एक अतिसंभाव्य PDF आहे। त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच PDF हे पाठवले जाईल। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी काय म्हणून ओळखली जाते? बघा, महाराष्ट्र राज्याची बघा किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, महाराष्ट्राची बघा किनारपट्टी ही कोकण किनारा या नावाने ती ओळखली जाते। प्रश्न क्रमांक 2 बघा, तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, तोरणमाळ बघा हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यात। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 3 बघा, पुण्यामध्ये बघा आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, पुण्यामध्ये बघा आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, आर्य महिला समाज यांची स्थापना बघा पंडिता रमाबाई यांनी बघा स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, भारतमाला परियोजना यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? बघा, भारतमाला परियोजना यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, रोड आणि महामार्ग प्रकल्प यांच्याशी या ठिकाणी संबंध आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, श्रीकांत किदंबी हा लोकप्रिय खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा श्रीकांत किदंबी हा लोकप्रिय खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा खेळाडू आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बॅडमिंटन या खेळासंबंधीचा तो खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, खडकामधील बघा खनिजाचे विघटन होणे म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचं अपक्ष? खडकामध्ये बघा खनिजाचं विघटन होणे म्हणजेच पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अपक्षय होय? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, बघा खडकामधील बघा खनिजाचं अपक्षय होणे म्हणजेच रासायनिक अपक्षय। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, चेन्नई येथील बघा भारतामधली सर्वात लांब पुळण खालीलपैकी कोणती आहे? बघा, भारतामध्ये बघा सर्वात लांब पुळण म्हणजे मरीना, जे की चेन्नई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा व्यवसाय असतो? बघा, ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा व्यवसाय असतो? बघा, ग्रामीण वस्तीमध्ये बघा प्रामुख्याने प्राथमिक या प्रकारचा व्यवसाय असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचं हवामान हे उपयुक्त असते? बघा, सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचं हवामान हे सर्वात जास्त उपयुक्त असते? बघा, सुती कापड बघा उद्योगासाठी दमट हवामान या प्रकारचं हवामान सर्वात जास्त उपयुक्त असते। प्रश्न क्रमांक 10 बघा, भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी बघा अंटार्क्टिका या ठिकाणी खालीलपैकी केव्हा पोहोचली होती? बघा, भारतीय शास्त्रज्ञ बघा पहिली तुकडी बघा अंटार्क्टिका या ठिकाणी 9 जानेवारी सन 1982 या दिवशी पोहोचली होती। प्रश्न क्रमांक 11 बघा, भारतीय हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला? भारतीय हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना भारताच्या हरित क्रांती जनक या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 19 जुलै सन 1969 देशामधील बघा एकूण प्रमुख किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते?
बघा 19 जुलै सन 1969 देशामध्ये बघा प्रमुख एकूण 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या एका राज्याबरोबर सर्वाधिक लागू महाराष्ट्राची बघा सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या एका राज्याबरोबर सर्वाधिक या ठिकाणी लागलेली आहे. तर मध्य प्रदेश बघा या राज्याला सर्वाधिक सीमा या ठिकाणी लागलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अल्पमुदतीच्या कर्जाला खालीलपैकी बघा अल्पमुदतीच्या कर्जाला खालीलपैकी काय म्हणतात. बघा अल्पमुदतीच्या बघा कर्जाला पीक कर्ज या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशा संबंधित आहे. मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लसीकरण यांच्या संबंधीचा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकण किनारपट्टीस बघा समुद्रास लागून असलेल्या भागाला खालीलपैकी बघा कोकण किनारपट्टीस समुद्रास लागून असलेल्या भागाला खालीलपैकी काय म्हणतात. बघा त्यांना या ठिकाणी खलाटी या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चेकमेट ही संज्ञा कोणत्या एका खेळासंबंधीची बघा चेकमेट बघा खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीची संज्ञा आहे. चेकमेट बघा चेकमेट बघा बुद्धिबळ या खेळासंबंधीची संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा नदी आणि शहर आहे चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. गोदावरी नाशिक बरोबर आहे. बिंदुसरा बीड बरोबर आहे. गोदावरी नांदेड बरोबर आहे. बघा इंद्रायणी अहमदनगर या ठिकाणी चुकीची जोडी राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा एकूण किती कृषी हवामान बघा महाराष्ट्रामध्ये बघा एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 9 या ठिकाणी कृषी हवामान विभाग आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा चले जाव चळवळ सन 1942 बरोबर आहे. पुणे करार 1932 बरोबर आहे. असहकार चळवळ 1920 बरोबर आहे. सविनय कायदेभंग चळवळ 1935 या ठिकाणी चुकीची जोडी राहील. सविनय कायदेभंग चळवळ सन 1930 ची ती चळवळ होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतींना भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार माफीचा अधिकार आहे. बघा भारतीय राज्यघटनेच्या बघा कोणत्या एका कलमानुसार राष्ट्रपतींना दयेचा अधिकार हा प्राप्त आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. कलम 72 नुसार बघा राष्ट्रपतींना माफीचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाचगणी बघा हे पर्यटन ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. पाचगणी बघा हे पर्यटन ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये. पाचगणी बघा पाचगणी बघा हे सातारा जिल्हा. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये. कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे. बघा कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा क्योटो प्रोटोकॉल खालीलपैकी कशा संबंधीचा. क्योटो प्रोटोकॉल खालीलपैकी कशा संबंधीचा आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. क्योटो प्रोटोकॉल हा वातावरणामधला बदल यांच्या संबंधीचा आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा डेव्हिड बेकहम हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा. डेव्हिड बेकहम तर फुटबॉल या खेळासंबंधीचा खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा खालीलपैकी कशामध्ये तंतुमय मूळ असतात. बघा खालीलपैकी कशामध्ये तंतुमय मूळ असतात. बघा कापूस बघा याच्यामध्ये बघा तंतुमय मूळ असतात. प्रश्न क्रमांक 29 बघा दाजीपूर बघा राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी. बघा दाजीपूर बघा राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे. तर गवे या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कॉपर सल्फेटचं मराठी नाव खालीलपैकी. बघा कॉपर सल्फेटचं बघा मराठी नाव खालीलपैकी काय आहे. बघा कॉपर सल्फेटचं बघा मराठी नाव बघा मुरसूद हे कॉपर सल्फेटचं या ठिकाणी मराठी नाव आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा कुंभार्ली घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा घाट आहे. कुंभार्ली हा घाट
बघा कुंभार्ली हा घाट बघा कराड ते चिपळूण या महामार्गावर या ठिकाणी कुंभार्ली घाट हा लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुर्रा मेहसाणा सुरती या बघा खालीलपैकी कशाच्या जाती आहेत. मुर्रा मेहसाणा सुरती या खालीलपैकी कशाच्या जाती आहेत. बघा मुर्रा मेहसाणा सुरती तर या ठिकाणी बघा म्हैस या ठिकाणी जाती आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा चुकीची जोडी बघा अलिबाग कलिंगड. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा वसई केळी बरोबर आहे, सांगली द्राक्ष बरोबर, अलिबाग केळी बरोबर आहे, राजेवाडी संत्री ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी चुकीची जोडी राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्द म्हणजेच खालीलपैकी दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात. त्यांना उभयानवी अव्यय या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बलाचं एकक या ठिकाणी आपल्याला सांगायचे. बलाचं एकक तर न्यूटन या ठिकाणी बलाचं एकक राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणतं शास्त्र आहे. बघा सजीवाच्या बघा अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच बघा ॲनाटॉमी बघा सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास करणारे ते शास्त्र आहे. प्रश्न क्रमांक सेन्सेक्स हे खालीलपैकी बघा सेन्सेक्स हे बघा खालीलपैकी काय आहे. सेन्सेक्स बघा सेन्सेक्स बघा हे शेअर बाजार निर्देशांक ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आगा खान हा कप खालीलपैकी कोणता एका खेळासंबंधीचा कप आहे. आगा खान हा कप बघा आगा खान हा कप बघा हॉकी या खेळासंबंधीचा तो कप आहे. प्रश्न क्रमांक पुढे झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा झोंबी या पुस्तकाचे बघा लेखक आनंद यादव झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते बघा शहर हे राजवाड्यांचं शहर म्हणून बघा राजवाड्यांचे शहर म्हणून कोणते शहर हे ओळखले जाते. बघा राजवाड्यांचे शहर म्हणून बघा कोलकाता बघा हे शहर राजवाड्यांचं शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली. बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे. बघा सर्वोच्च न्यायालयाची बघा स्थापना 26 जानेवारी सन 1950ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतीला बघा पदभ्रष्ट करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो. राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणाला असतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील संसदेला बघा राष्ट्रपतीला बघा पदभ्रष्ट करण्याचा अधिकार असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंतप्रधान हा खालीलपैकी कोणत्या सभेचा नेता असतो. पंतप्रधान बघा पंतप्रधान हा लोकसभेचा या ठिकाणी नेता असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा विधानसभेची एकूण सदस्य संख्या खालीलपैकी बघा महाराष्ट्रामध्ये बघा विधानसभेच्या सदस्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे. बघा 288 एवढी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या आहे. प्रश्न क्रमांक पुढे संवाद कौमुदी या पाक्षिकामधून सत्यप्रत्यविरुद्ध लिखाण खालीलपैकी कोणी केले होते. बघा संवाद कौमुदी या पाक्षिकामधून बघा सत्यप्रत्यविरुद्ध राजाराम मोहन राय यांनी बघा ते लिखाण हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सतीश धवन बघा अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये. सतीश धवन हे अंतराळ केंद्र बघा सतीश धवन बघा हे अंतराळ केंद्र तर या ठिकाणी बघा आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक राळेगण सिद्धी बघा श्री अण्णा हजारे बघा यांचं गाव खालीलपैकी कोणत्या एका तालुक्यामध्ये आहे. राळेगण सिद्धी बघा अण्णा हजारे यांचं गाव बघा पारनेर या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा सहकार क्षेत्रामध्ये बघा दुग्ध उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे. बघा दुग्ध उत्पादनामध्ये बघा अग्रेसर असलेला जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक कोणता पदार्थ बघा वितळताना आकुंचन पावतो. बघा खालीलपैकी कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो. बघा काच हा बघा पदार्थ वितळताना आकुंचन पावतो. बघा बालकवी बघा असे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या एका कवीचं बघा बालकवी हे टोपण नाव आहे. बालकवी बघा त्र्यंबक बापूजी ठोंबरे बघा यांचं बघा बालकवी या ठिकाणी टोपण नाव आहे. बघा प्रश्न क्रमांक 53 पहा पाण्याचा गोठणबिंदू खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असतो. पाण्याचा गोठणबिंदू
बघा पाण्याचा गोठणबिंदू हा 0 अंश सेल्सिअस हा पाण्याचा गोठणबिंदू असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राधानगरी बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचं धरण आहे. राधानगरी हे धरण बघा राधानगरी बघा हे धरण भोगावती या नदीवरचं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.